काश्मीरमधील पहलगाम इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचे तीव्र पडसाद सध्या संपूर्ण देशभरात उमटत आहेत. या घटनेनंतर विविध पक्ष संघटनांच्या वतीनं ठिकठिकाणी पाकिस्तानच्या विरोधात आंदोलनं करण्यात येत आहेत. आज शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं तावडे हॉटेल चौकात निदर्शनं करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी जला दो जला दो पाकिस्तान जला दो अशी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांनी पाकिस्तानी अतिरेक्यांची प्रतिमा आणि पाकिस्तानच्या ध्वजाचं दहन करून निषेध केला. यावेळी केंद्र सरकारनं काश्मीरमध्ये पुरेसा बंदोबस्त का ठेवला नव्हता अशी विचारणा करण्यात आली. काश्मीरमधील पहलगाममध्ये जो अतिरेक्यांचा भ्याड हल्ला झाला आणि त्या हल्ल्यामध्ये भारतीय निष्पाप लोकांचे बळी गेले. खरं तर केंद्र सरकारनं ज्या पर्यटन स्थळ म्हणून ते काश्मीर आहे तिथं मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावणं गरजेचं होतं, पण काही पर्यटक सांगतात की तिथं बंदोबस्त अगदी अल्प होता. मग मी म्हणतोय जे अतिरेकी घुसतात त्यांचं धाडसच कसं होतंय. केंद्रात जर तुम्ही एवढं 56 इंच छातीचे जर बसले असतील तर मग अतिरेक्यांचं धाडस होतंय कसं, हे पण तपासण्याची गरज आहे. आज सर्वच पक्षांनी अगदी विरोधी पक्षांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे की पाकिस्तानला ह्यावेळी धडा शिकवा म्हणून केंद्र सरकारनं ठोस पाऊल उचलणं गरजेचं आहे. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आम्ही पाकिस्तानचे अतिरेकी आणि पाकिस्तानचा ध्वज जाळून आज निषेध केलेला आहे. आणि एवढं इशारा देतो की कोल्हापूरच्या शिवसैनिकांना त्या अतिरेक्यांना आमच्याकडे सोपवावं, आम्ही त्यांना आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. यावेळी उपनेते संजय पवार, सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हाजी असलम सय्यद, अवधूत साळुखे, शशिकांत बिडकर, पोपट दांगट, विनोद खोत, राजेंद्र पाटील, विशाल देवकुळे, विक्रम चौगले, राजेंद्र पाटील, दीपक पाटील, दत्ता पाटील, कैलास जाधव, राजू सांगावकर, योगेश लोहार, सूरज इंगवले, सचिन नागटिळक, शरद माळी, हर्षल पाटील आदी उपस्थित होते.